नमस्कार मंडळी. मी संजय पवार. आपल्या दिव्य ऊर्जा ज्योतिषीय प्रबोधन ह्या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. ओम नमो आदेश. नमस्कार मंडळी, मी संजय पवार. आपण पाहत आहात दिव्य ऊर्जा ज्योतिष प्रबोधन, सहज सोपं ज्योतिष. मंडळी, ज्योतिषीय कुंडली फलित पाहताना प्रत्येक कुंडलीच्या प्रत्येक वेगवेगळ्या ग्रहस्थितीनुसार वेगवेगळी फलित समोर घेतली जातात. पण त्यातली एक मुख्य बाब अशी आहे, फलित वेगळी वेगळी समोर घेतली जातात, सर्व ठीक आहे. मग त्याच्यामध्ये दोष गृहीत धरले जातात. मग त्या ग्रहस्थितीमधली पनौती लक्षात घेतली जाते, साडेसाती लक्षात घेतली जाते, पितृदोष आहे, ग्रहण दोष आहे, अमुक दोष आहे, तमुक दोष आहे, हे सगळं तिथे गृहीत धरलं जातं. पण या सगळ्यावरती नेमकं काय करायचं हेच जिकिरीचं ठरतं ना. तिथेच गोंधळ होतो. हाच मुद्दा तुमच्यासमोर या व्हिडिओतून मांडण्याचा प्रयत्न करतोय. मंडळी, ते जिकिरीचं ठरण्यासारखं नाहीये किंवा तिथे गोंधळ उडायचं काही कारण नाहीये. मूळ ज्योतिषीय मर्म काय आहे तर संपूर्ण ग्रहस्थिती ही परिवर्तनशील आहे, हे तर लक्षात घेणं गरजेचं आहे की नाही. म्हणजे कुठलीच ग्रहस्थिती ही कायमस्वरूपी नसणार आहे. कुठलीच ग्रहस्थिती, मग ती शुभ ठरो दे किंवा अशुभ ठरो दे, ती कायमस्वरूपी राहणार आहे का? नाहीये. परिवर्तन हाच नियम आहे ना. मग आपल्याला त्या परिवर्तनाकडे पाहताना गोंधळ उडण्याचं कारणच नाहीये. वर्तमान काळामध्ये ज्या काही परिस्थिती आपल्या समोर येतात, ज्या काही घटनांना आपल्याला सामोरे जावं लागतं, म्हणजे त्या घटनांचे घटनाकार कोण असतात तर त्या वेळच्या म्हणजे त्या वर्तमान काळातील ग्रहस्थितीच्या जी गोचर स्थिती असते ग्रहाची, तीच कारणीभूत ठरते की नाही. मग आपल्याला काय विचार करायला हवा आहे? हाच विचार, हाच दृष्टिकोन, हीच ज्योतिषीय मूळ पद्धती जी सहज सोपी म्हणून समोर येते, ती आहे जन्म नक्षत्र गोचर पद्धती, म्हणजेच ताराचक्र पद्धती. त्याच पद्धतीमधून आपल्याला लक्षात येतं की मला माझ्या कुंडलीच्या माध्यमातून नेमकं काय करायचंय. मला माझ्या कुंडलीच्या संदर्भातून नेमकी अशुभता कोणत्या नक्षत्रांच्या माध्यमातून मिळणार आहे. मला माझ्या कुंडलीच्या माध्यमातून आणि ग्रहस्थितीची जी ज्योतिषीय कार्यप्रणाली आहे, त्या कार्यप्रणालीमध्ये येणारे महादशा, अंतर्दशा, विदशा, सूक्ष्मदशा, प्राणदशा वगैरे ह्या सर्व दशा, ह्या कालावधीमध्ये मला माझी कुंडली कशी काही फलित दर्शवणार आहे, हे सगळं आपण अगदी विविध दृष्टिकोनातून, विविध पद्धतीने जरी आपण म्हणजे त्या कुंडलीचा शोध घेत गेलो, तरी सरतेशेवटी तुम्हाला येऊन थांबायचंय कुठं तर मला काय करायचंय. बरोबर ना. काही केलं तरी ती ग्रहस्थिती का बदलत नाही. होणारा घडणारा परिणाम घडणारच आहे ना. मग ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून नेमकं सहाय्य कुठलं स्वीकारायचं, कुठलं सहाय्य आपण घ्यायचंय जाणीवपूर्वक, हेच आपल्याला आपलं जन्म नक्षत्र गोचर सांगतं, दर्शवतं. आपलं त्याच्याकडे लक्ष देत नाही आपण. खैर, म्हणजे तुमची काय त्याच्यामध्ये चूक नाहीये.
कारण आत्तापर्यंत त्याच पद्धतीने ज्योतिष मांडल्या गेलं, तुमच्या डोक्यावरती लादल्या गेलं. दोष, पनौती, साडेसाती, नीचीचा ग्रह, उच्चीचा ग्रह, है ना. माझ्या इतर व्हिडिओमधून किंवा इतर लेखामधून देखील मी अनेक वेळा सांगितलेलं आहे की एक ग्रह एकाच वेळेस एकूण कुंडलीच्या 12 स्थानापैकी 8 स्थानांवरती प्रभाव टाकत असतो. जर 8 स्थानांवरती प्रभाव पाहायचा असेल तर तुम्हाला त्या प्रत्येक स्थानातील विषयांचा विचार करावा लागेल की नाही. म्हणजेच ग्रह म्हणजे ग्रहाचं गुणधर्म, तत्व, सर्व म्हणजे कारकत्व थोडक्यात आलं. ते त्याच्या सकट ग्रह ज्या स्थानातून गोचर करते त्या स्थानातील विषय प्रभावित झाले, अधिक त्याची प्रथम म्हणजे पूर्ण सप्तम दृष्टी, त्या सप्तम दृष्टीतील स्थानातील विषय देखील प्रभावित झाले. त्याचसोबत एकपाद दृष्टी, द्विपाद दृष्टी, त्रिपाद दृष्टी आणि विशेष दृष्ट्या ह्या त्या ग्रहानुसार आपल्याला पाहणे गरजेचं असतं. म्हणजे विचार करा, ह्या 8 स्थानांमधील सर्व विषयांवरती जर त्या ग्रहाची त्यावेळेसची गोचर स्थिती म्हणजे तो ग्रह स्वतः ग्रह, त्याचं गोचरीतलं नक्षत्र, त्या नक्षत्रातलं चरण म्हणजे चरणस्वामी आणि तो ज्या राशीतून गोचर करतोय त्याचा राशीस्वामी, अशी म्हणजे पंचतारांकित फलितं आपल्याला तिथे गृहीत धरावी लागतात. आता पंचतारांकित का म्हटलंय मी, तर एक म्हणजे ग्रह झाला स्वतः, दुसरं म्हणजे त्याचं गोचरीतलं नक्षत्र झालं, तिसरं म्हणजे त्या नक्षत्राचा स्वामी झाला, त्यानंतर चौथं म्हणजे त्या नक्षत्रातील ज्या चरणातून गोचर चालली त्या चरणाचा स्वामी झाला, आणि पाचवं म्हणजे ही सगळी सांगड ज्या राशीतून चालली त्या राशीचा स्वामी झाला. ह्या 5 जणांच्या एकत्रित प्रभावाने त्या फलिताकडे बघितलं पाहिजे, ते बघत नाही. असो, हेच फक्त लक्षात घेण्यासाठी हा मुद्दा सुरुवातीलाच मांडलाय. हा व्हिडिओचा मूळ विषय असा आहे की नेमकं आपल्याला काय करायचंय. मंडळी, ज्योतिषीय कुंडलीमधील ग्रहांचे फलित आपल्याला गृहीत धरायचे किंवा ग्रहांच्या फलित शक्यता पाहायच्यात, तर त्यातलं नेमकं काय पाहतो आपण, तर मला काय अडचणीचं ठरणार आहे, मला त्रासदायक काय ठरणार आहे, त्याचाच विचार करतो ना आपण जास्त करून. मग त्या विचारासाठी आपण नेमकं काय करू शकतो, तर आपल्याला आपल्या जन्म नक्षत्रानुसार जी नक्षत्र त्रासदायक किंवा अशुभ ठरणारी आहेत, त्या नक्षत्रांच्या ऊर्जांना आपल्याला फक्त शुद्ध संतुलित राखायचं असतं. त्याच्या पलीकडे आपण काहीही करू शकत नाही. आणि तो मुद्दा देखील ज्योतिषशास्त्राने आपल्याला सहज सोपा करून दिलेला आहे, नक्षत्रांच्या आराध्य वृक्षांच्या माध्यमातून, म्हणजे नैसर्गिक ऊर्जा माध्यमातून. येते लक्षात? तुम्हाला फक्त त्या नैसर्गिक ऊर्जा माध्यमांचा अगदी चपखलपणे स्वीकार करायचा आहे, निवड करायची आहे, आणि त्या ग्रहांच्या त्या नक्षत्रांच्या ऊर्जांना तुम्हाला शुद्ध संतुलित राखायचे. शुद्ध संतुलित म्हणजे कसं, तर त्या अशुभ ठरणाऱ्या ऊर्जेमधील नेमकी अशुभता
जी आहे ती अशुभता फक्त तुम्हाला शुद्ध संतुलित राखायची असते. आणि त्याच भागावरती श्री सद्गुरु कृपेने आम्ही कार्य करतो आहोत. आणि ते कार्य इतकं सहज सोप्या पद्धतीने समोर आलं, म्हणून आम्ही आमच्या प्रत्येक ह्याच्यात म्हणतो की सहज सोपे ज्योतिषशास्त्र का आहे. इथे लक्षात, आम्ही कुंडली बघताना कुंडलीची जास्त चिरफाड करत बसत नाही, कुठलीही कुंडलीचे नियमामध्ये अडकत नाही. कितीही नियम तुम्ही पाहत राहिलात, कितीही तुम्ही कुंडलीच्या ग्रह नक्षत्र आणि दुष्ट्या आणि हे ते सगळं पाहत राहिलात, किती चिरफाड केलीत, ऑपरेशन केलं त्या कुंडलीचं, तरी तुम्ही सरते शेवटी येऊन थांबता कुठे. मी नेमकं काय करू आता. तुम्हाला एकच करायचंय, तुम्हाला तुमच्या जन्म नक्षत्रानुसार ज्या नक्षत्रांची अशुभता जाणवणार आहे, म्हणजे जन्म नक्षत्र गोचरीमध्ये अशुभता कुठे कुठे जाणवते, तर जन्म नक्षत्रापासून पुढे येणारं 3रं नक्षत्र, 5वं नक्षत्र आणि 7वं नक्षत्र, तेवढीच काय ती अशुभता तुमच्या कुंडलीमध्ये जाणवत असते. फक्त आता ती अशुभता वेगवेगळ्या माध्यमातून कशी जाणवते हा शैक्षणिक भाग झाला, पण प्रॅक्टिकली आपल्याला फलिता स्वरूपातून, म्हणजे फलिताच्या साठी काय करायचंय नेमकं, वर्तमानात जगण्यासाठी वर्तमानानुसार काय नेमकं करायचंय हाच मुद्दा शिल्लक राहतो ना. त्याच मुद्द्यासाठी आम्ही काय करतो, तर प्रत्येकाला त्याच्या त्याच्या जन्म नक्षत्र गोचरीने अशुभ ठरणाऱ्या नक्षत्रांच्या आराध्य वृक्षांचं कॉम्बिनेशन, म्हणजे आराध्य वृक्षांची जी तेलार्क तयार केलीत त्याचं कॉम्बिनेशन देऊ करतो, जेणेकरून त्यांना त्या अशुभतेपासून संरक्षण मिळेल. त्या अशुभतेमधील अशुभता स्वच्छ आणि संतुलित प्रमाणामध्ये त्यांच्या शरीराभोवती राहील, ते मेंटेन करण्यासाठी आपण त्यांना जन्म नक्षत्राचं सिद्ध तेलार्क देतो वापरायला. हे टेक्निकली सगळं तुम्हाला व्यवस्थित समजून सांगितलं जातं. त्यालाच जोडून एक म्हणजे कुंडलीमधले आपण त्या अशुभ ठरणाऱ्या नक्षत्रांना शुद्धतेकडे घेऊन जातोच आहोत. त्याचसोबत त्याच वेळेस किंवा त्या वर्षामध्ये त्या कुंडलीला म्हणजे शुभतादायक काय म्हणतात त्याला, शुभता देणारे, शुभदायक ठरणारे ज्या ग्रह नक्षत्रांच्या ऊर्जा असतात त्या देखील आपल्याला आवश्यक असतात ना. तर त्याचं बूस्टर देखील आपण लावायला किंवा त्याचं कॉम्बिनेशन तयार करून देतो प्रत्येक म्हणजे प्रत्येक कुंडली पाहून त्या कुंडलीनुसार. आणि तिसरं आपण प्रयत्न काय करतो, एक झाला प्रयत्न, पहिला प्रयत्न जन्म नक्षत्र गोचरीचं तेलार्क, दुसरा प्रयत्न असतो बूस्टर तेलार्क, आणि तिसरा प्रयत्न आहे त्या कुंडलीचा जो प्रशासक ग्रह ठरतो, म्हणजे मॅनेजर ठरतो, सर्वेसर्वा ठरतो, तो ग्रह म्हणजे रवीच्या उपनक्षत्र स्वामी. रवी ज्या नक्षत्रात आहे त्याचा उपनक्षत्र स्वामी जो येत असतो तो त्या कुंडलीचा मॅनेजर ठरतो, प्रशासकीय ग्रह ठरतो, सर्वेसर्वा ठरतो. तो त्या कुंडलीमधील प्रत्येक चढउतार संतुलित राखण्याचं काम त्या ग्रहाच्या ऊर्जा करत असतात. म्हणून त्या ग्रहाची ऊर्जा आपल्या सोबत राखण्यासाठी आपण प्रत्येक कुंडलीनुसार त्याच्या जन्म नक्षत्रानुसार त्याच्या कुंडलीनुसार त्यांना एक प्रशासकीय म्हणजे कुंडली प्रशासक ग्रहाची अंगठी तयार करून देतो, जी आता तुम्ही हातामध्ये पाहत आहात. या अंगठीमध्ये 2 रत्न आहेत. एक तर नैसर्गिक रत्न आहे ते म्हणजे गोमती चक्र, आणि दुसरं म्हणजे त्या कुंडलीच्या रवीच्या उपनक्षत्राचं रत्न, जे केवळ रवीच्या बोटातच वापरायचंय, जेणेकरून रवी हा कुंडलीचा आत्मा आहे आणि त्या आत्म्यावरती प्रभुत्व कुणाचं असतं, तर
तो रवी ज्या नक्षत्रात असतो त्याचं जे उपनक्षत्र ठरत असतं, ते उपनक्षत्र स्वामी म्हणजे त्या उपनक्षत्राचा स्वामी म्हणजे त्या कुंडलीचा प्रशासक ग्रह ठरतो. तोच आपण गोमती चक्रासोबत घेतलेला आहे आणि तोच इथे आपल्या शरीराभोवती एक अदृश्य ऊर्जा कवच धारण करायला म्हणजे धारण करून आपल्यासोबत म्हणजे त्या त्या ऊर्जेमध्ये वावर असतो. म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला अशुभ ठरणाऱ्या ऊर्जा कुठल्याही माध्यमातून आपल्या शरीरातील ऊर्जेमध्ये प्रवेश करायचं म्हटलं तर ते शक्य होत नाही. म्हणजेच आपल्याला त्या अशुभतेची ओळख राहते, त्या अशुभतेपासून आपल्याला संरक्षण मिळतं. म्हणजेच आपलं शरीर, आत्मा, मन, बुद्धी, विचार ह्यांना सुसूत्रित, सकारात्मक, म्हणजे शुभ फलदायक राखण्याचं काम ही सगळे प्रक्रिया करते. आणि आपण तेवढंच करू शकतो की नाही? बाकी काही उपद्व्याप करायची गरज नाही. ओव्हरऑल तुमच्या कुंडलीला लायक, तुमच्या कुंडलीला आवश्यक आणि तुमच्या कुंडलीला गरजेचं जे आहे तेवढं करा. बाकी काही करायची गरज नाही. ह्याच्यामध्ये थोडंसं ॲडिशनल आपण काय करतो, जोडून काय घेतो, तर महादशा स्वामीची उपासना, मंत्रोपासना, जप, अंतर्दशा स्वामीची मंत्रोपासना, जप वगैरे, विदशा स्वामीची जप वगैरे, किंवा त्यालाच जोडून ग्रंथांचं वाचन, विशिष्ट ग्रहांच्या विशिष्ट ग्रंथांचं वाचन, हे आपण म्हणजे हे आपल्याला करणं गरजेचं असतं आणि ते आपल्याला करायचंय सातत्यपूर्वक, इमानदारीत, दैनंदिन स्वरूपात. मग एवढं जरी तुम्ही साधायचा प्रयत्न केला तर मग बाकीचं कुठलंही टेन्शन घ्यायची गरज नाही. इतकं सहज सोपं ज्योतिष आहे. तुम्ही ह्या 3 ते 4 पायऱ्या जरी व्यवस्थित म्हणजे मॅनेज केल्यात, व्यवस्थित त्याचं अनुसरण केलं, तर तुम्हाला कुठल्याही ग्रहाचा शुभ अशुभता, कुठल्याही नक्षत्राची शुभ अशुभता, पनौती, त्याला काय 7.5, नीचीचा ग्रह, उच्चीचा ग्रह, हा दोष, तो दोष, दृष्टीदोष, हे असले कुठलेही दोष आणि हे सगळं डोक्यात घ्यायची गरजच नाही. ते सगळे ते दोष वगैरे ते सगळे त्या वेळेस घडत राहणार आहे. त्याच्यातून आपल्याला काय करायचंय एवढं लक्षात घेतलं ना, तेच लक्षात घेतल्यानंतर हे 4-5 पायऱ्या समोर आल्या. म्हणजे काय, तर जन्म नक्षत्र गोचरीनुसार जन्म नक्षत्राचं तेलार्क, सिद्ध ऊर्जा तेलार्क, बूस्टर सिद्ध तेलार्क, प्रशासकीय ग्रहाची अंगठी आणि तुमच्या दशा महादशा अंतर्दशेनुसार उपासनेचं सहाय्य. आणि जे कायमस्वरूपी ज्याला आपण दोष मानलेला आहेत त्यातला एकच दोष असतो, तो म्हणजे पितरदोष. त्या संदर्भातून तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. म्हणजे तीळ तर्पण विधी करणे, घरामध्ये नैऋत्य दिशेला मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे रोज संध्याकाळी, घरातल्या सगळ्यांनी नवनाग स्तोत्र म्हणणे, हे साधे सगळ्या गोष्टी आहेत. सहज सोप्या घडणाऱ्या किंवा घडवता येणाऱ्या, सहज सोप्या करता येणाऱ्या गोष्टी आहेत. ह्या गोष्टी करायला त्रास काय लागतो, म्हणजे त्रास काय होतो का? किंमत जी लागते ती अगदी तुम्हाला जाणवणाऱ्या सकारात्मक परिणामांच्या समोर ती किंमत म्हणजे क्षुल्लक किंमत आहे. येते लक्षात? बघा, ह्या व्हिडिओचा शांतपणे विचार करा आणि ज्यांना आपल्या कुंडलीनुसार सहज सोप्या पद्धतीने जन्म नक्षत्राचं तेलार्क हवं असेल, बूस्टर तेलार्क हवं असेल, अशी अंगठी तयार करून पाहिजे असेल त्यांच्या कुंडलीनुसार, आणि उपासना माहिती करून घ्यायची असतील तर तुम्ही सशुल्क मार्गदर्शन घेऊ शकता. समोर दिलेल्या नंबरवरती आणि आता स्क्रीनवरती देखील जे नंबर येत आहेत त्याच्यावरती तुम्ही संपर्क करून आपापली कुंडली छानपैकी एकदाच
आणि कायमस्वरूपी तुम्ही जाणून घेऊ शकता आणि खरं ज्योतिषीय कुंडलीशास्त्राचं मर्म तुम्ही लक्षात घेऊ शकता. तुमच्या लक्षात आल्यानंतर तेच मर्म तुम्ही इतरांना देखील सांगू शकता की नाही. ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र खरंच अगदी सहज सोपं आहे. फक्त ते भ्रमित म्हणजे लोकांचं भ्रम निर्माण होईल अशा पद्धतीने मांडल्या गेलेलं आहे. त्याच्यातून बाहेर या किंवा त्याच्याकडे त्या सगळ्या गडबडीला दृष्टीआड करा आणि सहज सोप्या ज्योतिषशास्त्राला म्हणजेच जन्मनक्षत्र गोचर पद्धतीला त्याच दृष्टीने, सकारात्मक दृष्टीने, अगदी म्हणजे गरजेच्या दृष्टीने, तेवढंच नेमकंच आवश्यकतेच्या दृष्टीने तुम्ही त्याच्याकडे पहा. स्वतःची कुंडली व्यवस्थित समजून घ्या आणि दैनंदिन स्वरूपामध्ये जन्मनक्षत्र गोचरीची साथ कशी मिळवायची हे तुमच्या कुंडलीतून जाणून घ्या आणि सुखी, समाधानी, आनंदी आणि यशाकडे घेऊन जाणारे जीवन जगा. कुठलंही दडपण, भयभीती डोक्यात घेऊ नका. लक्षात बघा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, हा विषय आवडला आहे तर ह्या व्हिडिओला लाईक करा. आपल्या ह्या दिव्य ऊर्जा ज्योतिष प्रबोधिनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आता इथे थांबूया. असाच एखादा छानसा विषय घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण परत भेटू. तोपर्यंत सर्वांना ओम नमो सिद्धाय.